केलेला आहे की आज तुम्ही ऐकलं असेल की ज्ञानेश कुमारांनी नोबेल त्यांना दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे, कारण एकत्रितपणे लढवलेली निवडणूक आहे ही बंगालची आणि तामिळनाडूची आणि सगळ्याच. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याचबरोबर साम दाम दंडभेद करून कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय जी एक कुठेतरी मोठ बांधली गेलेली आहे पक्षांची, अगदी स्थानिक पातळीवरती ती सुद्धा, ती विस्कटवण्याचा कुठेतरी डाव आहे, हा जो आरोप होतो भाजपवर, त्यावर काय म्हणाल? असं आहे की मुळामध्ये इंडी आघाडी नावाचा प्रकार खरंच आता भारतामध्ये अस्तित्वात आहे का, इथून सुरुवात आहे. ज्यावेळी इंडी आघाडीचं अस्तित्व सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा हे पक्ष एकमेकांशी विरोधामध्ये लढत होते. तुम्ही एकमेकांशी विरोधात लढणार आणि दोष मात्र देणार भारतीय जनता पार्टीला, हा कुठला न्याय? आता पश्चिम बंगालचा विषय, संजय राऊत बोलले की आमचे मित्र अतुल लोंढे बोलतायत काय ज्ञानेश कुमाराशी. मला सांगा, तामिळनाडूमध्ये एसआरआय झालं, दुसरं केरळमध्ये एसआरआय, जिथे काँग्रेस जिंकलीये, तिचा आक्षेप नाहीये. आक्षेप कुठे? बंगालमध्ये. बरं, चला बंगालचं उदाहरण घेऊ. चला आपण बंगालबद्दल बोलूया. बंगालमध्ये सर्वाधिक मतदार यादीमधली जी काटछाट झाली, असे 20 विधानसभा, टॉपच्या 20 विधानसभा, त्यातल्या 13 विधानसभांमध्ये आजही म्हणजे काल जो निकाल लागला तिथं टीएमसी जिंकली आहे, तृणमूल काँग्रेस जिंकली आहे, ममता बॅनर्जी जिंकल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की सरसकट जे वाटेल त्या बोलत, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लॉजिक न देता तोंडाला येईल ते बर्गर सुटायचं, हे राऊतांपासून अनेकांचं वैशिष्ट्य आहे, ते आपण पाहतो आहोत. मुळामध्ये असं आहे की तुम्हाला लढता येत नाही, तुमच्याकडे मुद्दे नाहीत, तुमच्याकडे लोकांकडे जायला काही लॉजिकली मुद्दे नाहीयेत, आणि त्यातून ज्या पद्धतीचा गोंधळ आपण सगळे बघतो आहोत, विश्वासार्हता प्रचंड गमावली, विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही काही बोलायला तयार नाहीत. तुमचे मुद्दे काय असतात? फक्त केंद्रातलं मोदी सगळं वाईट आहे, तुमच्याकडे मुद्देच नाहीयेत काही. जनतेने या सरकार म्हणजे विरोधकांवरती विश्वास का टाकावा ह्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या पद्धतीचं गोंधळलेले विरोधी पक्षनेते आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती, याचं अपयश म्हणजे या विरोधकांनी स्वतःच्या हाताने पायावर. पण केशवजी, त्याचबरोबर कुठेतरी सिस्टमॅटिकली राज्यांच्या विविध निवडणुकांसाठी एक स्ट्रॅटेजी, एक रणनीती भाजपने सातत्याने आखलेली आहे आणि ती वापरात सुद्धा आणलेली आहे आणि त्याचे रिझल्ट मिळत आहेत, हे तुमच्या पक्षाकडनं सांगितलं जातंय. तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की दंडभेद? एक मिनिट. असं आहे की निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष, काँग्रेस काहीच काम करत नाही निवडणूक जिंकण्यासाठी, ना काँग्रेसचा दोष आहे. शेवटी असं आहे की प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती तयार करत असतो. काल आलेल्या विजयाच्या तामिळनाडूच्या पक्षांसोबत त्याची स्ट्रॅटेजी होतीच की लोकांकडे घेऊन जाते मुद्दे, तुम्ही लोकांकडे घेऊन जावे लागतात, लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसावा लागतो आणि लोकांना तुम्ही मतदान करायला प्रवृत्त का. एक मिनिट ऐकून पूर्ण होऊ द्या. पण हे करण्याऐवजी तुम्ही काय टीका करत बसताय? एसआरआर. मग केरळ